आता पुढचे 10 दिवस घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण राहणार आहे. सो सकाळी छान गणपती बाप्पाची आरती केली आणि दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने इथे आळूवडी बनवली होती आणि आळूवडी खरंच खूप भारी झाली होती. कच्ची खूप छान लागते पण तळून त्याच्यापेक्षा भारी लागते. सो तळत असतानाच मी इथे खूप साऱ्या वड्या खाऊन घेतल्या होत्या आणि गणपती बाप्पा आले म्हणून रोज काही ना काही छान नवीन असं नैवेद्यासाठी बनतं. सो दुपारी जेवणात कांद्याची पात बनवली होती. एकच आळूवडी घेतली होती कारण की तळताना मी खूप खाल्ल्या होत्या म्हणून. आणि जेवण झाल्यानंतर मस्त ही गुल्फी माझी 2-3 दिवसापासून होती तर तीही संपवली आणि संध्याकाळी मी नारळ पाणी घेतलं. नारळ एवढं पिकलेलं होतं की ते फुटत नव्हतं. सो भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ले. त्यानंतर संध्याकाळची गणपती बाप्पांची आरती झाली आणि संध्याकाळी मम्मीने इथे कोथिंबिरीचे फुनके बनवले होते. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर याला फुनके म्हणतात. सो आमच्या अपार्टमेंट खाली पण गणपती बाप्पा बसले तो तिथेच हा कठपुतलीचा शो चालू आहे. सो म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.